नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 13चा व्हिडिओ केलेला आहे, परंतु त्या व्हिडिओमध्ये हा 8वा प्रश्न आपण विसरलेलो आहोत। त्या प्रश्नासाठी हा व्हिडिओ आपण सेपरेट केलेला आहे, सोडूया। येथे आपल्याला एलसीएम काढायचा आहे 12, 15 आणि 45 चा। येथे आपण दोन्ही मेथडने सॉल्व करणार आहोत। प्रथम 12 चे फॅक्टर घेऊ, आपण प्राइम फॅक्टर काढू। तर 2 ने डिवाइड करता येईल 6 राहतील, 2 ने डिवाइड केल्यानंतर 3 आणि 3 ला आपण 3 ने डिवाइड करणार। 15 चे जर फॅक्टर घेतले आपण 3 ने डिवाइड करता येईल 5 येईल आणि 5 ला 5च। 45 चे फॅक्टर घेतले तर 5 ने डिवाइड करता येईल 9, 9 ला 3 ने आणि 3 ला 3 नेच। याप्रमाणे फॅक्टर पडतील आपले। आता 12 2 × 2 × 3 बरोबर आहे। 15 चे फॅक्टर आलेले आहेत 3 × 5 आणि 45 चे फॅक्टर आलेले आहेत 5 × 3 × 3, 5 × 3 × 3। आता आपल्याला एलसीएम काढायचा आहे। जर एचसीएफ विचारला असता तर ह्या 3 नंबर मध्ये कोणते कॉमन फॅक्टर आहेत? यामध्ये 3 आहे, यामध्ये 3 आहे, यामध्ये पण 3 आहे। म्हणजे एकच फॅक्टर कॉमन आहे तिन्हीमध्ये। येथे 2 टाइम्स 3 आहे, पण येथे 1 टाइम्स आहे। त्यामुळे येथे 2 आहे, पण येथे नाही आहे। म्हणून एचसीएफ जर काढायचा असेल तर फक्त एकच फॅक्टर कॉमन आहे 3, 3, 3। म्हणजे ह्या 3 नंबरचा एचसीएफ किती येईल? 3। परंतु येथे आपल्याला एलसीएम काढायचा आहे। एलसीएम काढण्यासाठी आता 3 नंबर असल्यामुळे येथे कोणत्या प्रकारचे फॅक्टर आलेले आहेत? एक 2 चा फॅक्टर आलेला आहे, 3 चा आलेला आहे आणि 5 चा पण आलेला आहे। 3 टाईपचे फॅक्टर आलेले आहेत। आता एलसीएम या मेथडने जर काढायचा असेल तर यामध्ये 2 हा फॅक्टर जास्तीत जास्त किती वेळेस आलेला आहे आणि कोणत्या नंबरमध्ये आला ते पाहायचं आपण। येथे 2 टाइम्स आला आहे, फक्त याच नंबरमध्ये 2 टाइम्स आलेला आहे, म्हणजे मॅक्झिमम 2 टाइम्स आलेला आहे। म्हणून 2 × 2 लिहिणार। 2 चा फॅक्टर घेतला आपण 3, 3 जास्तीत जास्त किती वेळेस आलेला आहे? येथे 1 टाइम्स, येथे 1 टाइम्स, पण येथे 2 टाइम्स आलेला आहे। म्हणून मॅक्झिमम 2 टाइम्स आला, म्हणून 3 × 3 लिहायचे। मग आता हे 3 लिहायची गरज नाही। आता 5 जास्तीत जास्त किती वेळेस आलेला आहे? येथे नाही आहे, येथे नाही आहे, येथे आलेला आहे, पण 1 टाइम्स आलेला आहे, म्हणजे 5। आता पूर्ण जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर ते आपला आन्सर येईल 15, 45, 90 आणि 180। म्हणजे एलसीएम किती येईल? 180। आता आपण या मेथडने काढू, म्हणजे एकाच वेळेस फॅक्टर घेऊ आपण 12, 15 आणि 45। आता तिन्ही नंबरला आपण 3 ने डिवाइड करू शकतो। येथे 4 येईल, मग येथे 5, 3 × 12, 3 × 5 = 15, 3 × 1 = 3, 1 राहील, 3 × 5 = 15 बरोबर आहे। आता एचसीएफ जर विचारला असता आपल्याला, एचसीएफसाठी ही प्रोसेस येथे एंड झाली असती, कारण तिन्ही नंबरमध्ये एकच नंबर कॉमन आहे 3। म्हणून एचसीएफ किती येईल? याचा 3 येईल। परंतु आपल्याला एलसीएम काढायचा आहे, त्यासाठी ही प्रोसेस आपण पुढे वाढवू शकतो। एचसीएफसाठी एवढीच येईल प्रोसेस, फक्त एकच नंबर कॉमन येतोय, म्हणून एचसीएफ ह्या 3 नंबरचा 3 होईल। आता एलसीएम काढायचा आहे, त्यामुळे आता इथे ह्या 2 नंबरमध्ये 5 कॉमन आहेत, म्हणजे 5 ने डिवाइड करता येईल। हे 4 असेच राहू देऊ, कारण 4 ला 5 ने डिवाइड करता येणार नाही। 5 ला 5 ने डिवाइड केलं तर 1 येईल 1, आणि 15 ला 5 ने डिवाइड केलं तर 3 येईल। आता 4 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो 2, मग येथे 1 असेच राहतील आणि 3 असेच राहतील। आता एलसीएमसाठी हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे एलसीएम 3 × 5 × 2, 3 × 5 × 2 × 2 आणि × 1 काही लिहायची गरज नाही, × 3 किती येईल? मग फॅक्टर काय आले? 2 × 2 2 टाइम्स, येथे 2 × 2 2 टाइम्स आहे, येथे 3 × 3 2 टाइम्स आहे, येथे पण 3 आणि × 3 2 टाइम्स आहे, 1 5 आहे, येथे पण 5 1 टाइम्स आहे। म्हणजे एलसीएम किती येईल आपला? 180। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।